अल्पवयीन तरुणीचे अपहरण प्रकरण. मोताळ्यात थरार. नाकाबंदी मोडून आरोपींची पोलिसांपासून पळ काढण्याचा प्रयत्न. शेवटी गाडीचा अपघात. मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली. मलकापूर शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीचे अपहरण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही तरुणी एका लाल रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून पळवण्यात आली असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हाय अलर्ट जाहीर करून विविध ठिकाणी नाकाबंदी उभारली. दरम्यान बोराखेडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोताळा परिसरात मोठा पोलिसी थरार घडला. सकाळी सुमारे 9च्या सुमारास साक्षी हॉटेल जवळ आणि बोराखेडी फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली होती. त्याच वेळी संशयास्पद लाल रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी येताना दिसली. पोलिसांनी हात दाखवून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने काही क्षण गाडी थांबवल्याचे नाटक करून पुन्हा गाडी भरधाव वेगाने पुढे नेली. पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला. काही अंतरावर गेल्यानंतर गाडीचा टायर फुटला आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन उलटले. त्यात अल्पवयीन तरुणी बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला तात्काळ मोताळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गाडीतील 3 आरोपीपैकी 2 अल्पवयीन असल्याचे समजते, तर एक प्रौढ युवक पोलिसांच्या ताब्यात आहे. घटनास्थळी उपस्थित जमावाने आरोपीवर संताप व्यक्त करत मारहाण करण्याचा आणि गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सर्व आरोपींना सुरक्षित ताब्यात घेतले आहे. या घटनेदरम्यान दुसरी एक गाडी आरोपींच्या मागे येत होती, ज्यामध्ये मुलीचे काही नातेवाईक असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. त्यांनी मुलीला वाचवण्यासाठी गाडीचा पाठलाग केला होता. सध्या या प्रकरणाचा तपास बोराखेडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून हा प्रकार अपहरणाचा आहे की प्रेम संबंधातून उद्भवलेला वाद आहे हे स्पष्ट होणे बाकी आहे. मलकापूर पोलीस ठाण्यातूनही या प्रकरणात समांतर चौकशी सुरू आहे. सकाळी 3 मुली शाळेत जाण्यासाठी निघाल्या असताना एक लाल रंगाच्या स्विफ्ट व्हीडीआय गाडीमध्ये 3 इसमांनी एका मुलीचं अपहरण केलं. ते बातमी पोलीस स्टेशनला मिळाल्या पोलीस फोर्स त्या दिशेने रवाना झाला आणि पुढील पोलीस ठाणे जे आहेत बोराखेडी बुलढाणा त्या रूटवर जे पोलीस ठाणे आहेत त्या ठिकाणी आपण नाकाबंदी करण्याचे संदेश पारित केला. त्याप्रमाणे त्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडी बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डिटेन करण्यात आली व त्या मुलीची सुटका करण्यात आली व ते आरोपी देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत. एकूण 3 आरोपी आहेत. हे आरोपी प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीप्रमाणे माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणचे आहेत. आरोपी ताब्यात आहेत. कारवाई करत आहोत. आरोपींकडून सखोल माहिती घेऊन सदर प्रकरणाबाबत सत्य परिस्थिती समोर आणण्यात येईल. साइड लो